आपलं महाराष्ट्र राज्य, गुजरात असेल आणि त्रिपुरा राज्याने कोतवाल संघटनेची मान्य त्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा लागू केलेला आहे बघा. म्हणजे फक्त राज्यामध्ये भारतामध्ये 35 राज्य असताना त्रिपुरा आणि गुजरात राज्य देखील त्यांची मागणी मान्य करतात. महाराष्ट्राने का लागू करू नये? महाराष्ट्र आता आपला विकसित राज्य म्हणून गणलं जातं आणि त्यांनी देखील आपल्या कोतवाल कर्मचाऱ्यांना यापासून दुर्लक्षित केलेलं ही खेदाची बाब आहे. त्यामुळे त्यांना देखील चांगल्या प्रकारे मानधनाच्या ऐवजी त्यांना पगार लागू करावा, त्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा. त्यांच्या प्रमोशनच्या ज्या मागण्या असतील, आता आमचे शिपाई कर्मचारी पण आहेत, त्यांना पण जे प्रमोशन देताना काय करतात, फक्त मग त्यांना लिपिक संवर्गात घेतात. त्यांना पण तलाठी संवर्गात घेतलं पाहिजे. त्यांनाही हक्क आहे, कारण महसूलचा प्रत्येक कर्मचाऱ्याचा, प्रत्येक सभासदाचा यामध्ये हिरिरीने भाग आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही लोकशाहीचा चौथा खांबा आहे. तुमची चौथ्या खांबाने देखील आमची गारण ऐकलेलं आहे. त्याबद्दल तुपे साहेब तुमचं, सर्व पत्रकार, सोशल मीडिया असेल, सर्व माध्यमांचं मी महसूल संघटनेच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. आणि आमचे जे म्हणणं आहे तुम्ही शासनापर्यंत, मंत्र्यांपर्यंत पोहोचवावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. म्हणणं मांडण्यासाठी, आमचं गाऱ्हाण मांडण्यासाठी आम्हाला आमंत्रित केलेलं नाही, ही खेदाची बाब आहे. परंतु असो, शासनाकडे बऱ्याच पर्याय व्यवस्था आहे. आम्हाला या संघटनेद्वारे आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या ज्या 15 मागण्या आहेत, आतापर्यंत आम्ही या संघटनेच्या संप पण त्यापैकी आमच्या काय आज महत्वाच्या मागण्या आहेत, त्याच्यापैकी ज्या आमच्या 15 आहेत, त्याच्यापैकी आम्ही आमच्या बोटावर मान्य करावे अशी आम्हाला विनंती आहे. परंतु शासनाने आमच्या मागण्या करण्या अगोदर संघटनेशी चर्चा करावी, जेणेकरून लोकांची होणारी हेळसांड देखील थांबणार आहे. कारण या लोकांची जी कामे आहेत ती आमच्यामुळे थांबलेली आहेत, परंतु जनतेची देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, जेणेकरून शासनाने आम्हाला लवकरात लवकर चर्चेसाठी बोलवलं तर आमचा संप मिटेल. आता आम्हाला शासनाने आम्हाला महसूल मंत्री साहेब असेल, मुख्यमंत्री साहेब असतील, यांनी आम्हाला 23 तारखेला बोलवलं. म्हणजे उद्याचा शनिवार, परवा रविवार आणि सोमवार 3 दिवस मध्ये गॅप गेलेले. म्हणजे सोमवारी देखील आम्हाला नापाऱ्यास बसावं लागणार आणि मंगळवारी देखील आमची संघटना संपत असणार आहे. 23 तारखेनंतर आम्हाला शासन निर्णय देणार आहे. त्या उपरोक्त जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आमचा संप कंटिन्यू राहणार आहे. म्हणजे आम्ही 23 तारखेला संप मिटेल याची काही गॅरंटी नाही. जर मागण्या मान्य केल्या, आमच्या तत्सुखाने आमच्या 5 मागण्या मान्य केल्या, तर आम्ही संप मागण्या घेण्याबाबत आमच्या वरिष्ठ लेवलला ती चर्चा असेल आणि त्याप्रमाणे आमचे वरिष्ठ सांगतील, संघटनेचा निर्णय राहील, त्याप्रमाणे आम्ही संप थांबवू. परंतु आज तागायत तुमची कर्मचाऱ्यांची किंवा जनतेची देखील जी हेळसांड होत आहे, जे त्रास होत असेल, त्याबद्दल आम्ही महसूल कर्मचारी संघटनेच्या शाखा श्रीगोंद्याच्या वतीनं सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. तरी देखील आमच्या बऱ्याचशा कर्मचारी, आमचे सर्व कर्मचारी संपात सहभागी असू नये, काहींचे दाखले असतील, मला वाटतं मुलांचे दाखले चालूच आहे, शाळेच्या जे शालेय बाबा आहेत, ॲफिडेविट आहेत, आमचे वर्ग 2ची संघटना म्हणजे आमचे नायब तहसीलदार संघटना असेल, आमचे तहसीलदार संघटना यांनी देखील आम्हाला आमच्या संघटनेला पाठिंबा दर्शवलेला आहे, आमचं समर्थन केलेलं आहे. त्यांनी देखील आम्हाला चांगल्या प्रकारचा सपोर्ट केलेला आहे. वरिष्ठ पातळी आमची, त्यानंतर आमची धान्य दुकानदार संघटना, आज आमच्या धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सतीशराव हिरडे यांनी देखील आम्हाला आमच्या संघटनेला पाठिंबा दिलेला आहे. त्याचप्रमाणे आज विशेष बाब सांगायचे म्हणजे आमचे कोतवाल संघटनेचे कर्मचारी, पदाधिकारी, आमचे आबाजी शिंदे असेल, आमचे रोहिदास कुचेकरे, रामदास साळुंके आहेत, यांनी देखील आज आमच्या संपामध्ये उडी घेतलेली आहे. वास्तवात त्यांची 15वी मागणी आमची कोतवाल संघटनेची, त्यांना देखील वर्ग 4चा दर्जा द्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. आजपर्यंत त्यांना फक्त मानधन स्वरूपात रक्कम दिली जाते, परंतु महसूलचा पाया जो म्हटला जातो तर आमचा कोतवाल आहे. कोतवालापासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आमची सर्व यंत्रणा काम करत असतात, परंतु आमच्या कोतवाल संघटनेला, आमच्या कोतवाल कर्मचाऱ्यांचा कुठल्या प्रकारचा विचार केलेला नाही. त्यांचा देखील आमच्या संघटनेने विचार केलेला आहे की त्यांना वर्ग 4 मध्ये नेमणूक करावे, कारण त्यांना देखील मानधन स्वरूपात मिळते, त्यांना पगार का असू नये, कारण महसूल कर्मचारीचा महसूलचा पायाच कोतवाल आहे. त्यांच्या देखील मागण्या आम्ही मान्य करावं आणि संघटनेने विशेष नमस्कार. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना शाखा श्रीगोंदा यांच्यामार्फत आज 5वा दिवस संपाचा उजाडलेला आहे. आमच्या प्रमुख मागण्या 15 मागण्या असताना शासनाने एकही मागणी आतापर्यंत मान्य केली नाही. तो आम्हाला आमच्या राज्य संघटनेला कुठल्या प्रकारच्या चर्चेसाठी बोलवलेले नाही. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारचा असंतोष निर्माण झालेला आहे.
शासनाने वास्तविक पाहता महसूल कर्मचारी संघटनेचा तो आमच्या महसूल कर्मचाऱ्यांचा विचार करणं आवश्यक होतं, परंतु आज तागायत आम्हाला कुठल्या प्रकारचं निमंत्रण आलेलं नाही। तरी पण आम्हाला एक आमच्या व्हॉट्सअपद्वारे अशी माहिती मिळालेली की शासनाने आम्हाला 23 तारखेला आमच्या संघटनेला चर्चेसाठी बोलवलेले आहे। वास्तविक आता चर्चा यापूर्वीच व्हायला पाहिजे होती, कारण आम्ही शासनाला संप 15 जुलैपासून चालू होणार याची आम्ही पूर्ण कल्पना 1-2 महिन्यापूर्वी आम्ही दिलेली होती आणि त्या संदर्भात आम्ही 5 जुलैपासून आम्ही त्याचे निषेध व्यक्त केलेला आहे। यापूर्वी आम्ही काळ्या फिती लावून काम केलेलं आहे, शासनाचा निषेध केलेला आहे, तरी देखील आम्हाला चर्चेला बोलवलं गेलं नाही। नापर्यास आम्हाला काम बंद आंदोलन पुकारवावं लागलेलं नाही आणि आम्ही 15 जुलैपासून आम्ही काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। आज संपाचा 5वा दिवस, 15 5 आज 19